नमस्कार. अर्जुन सायलीला म्हणत असतो, सायली, मला तर पूर्णपणे खात्री आहे की साक्षी शिकरे जिवंत आहे. त्यावेळेला चैतन्य अर्जुनला म्हणतो, तू इन्स्पेक्टर सावंत यांना फोन केला होतास का? त्यांची भेट घेतलीस का? त्यांना सांगितलंस का की साक्षी शिकरे जिवंत आहे म्हणून? तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, मी त्यांच्याशी बोललोय, पण मला एवढी पूर्णपणे खात्री आहे की जर का महिपत जेलमध्ये असणार तर साक्षी त्याला भेटायला नक्कीच जेलमध्ये येत असणार. तेव्हा लगेच सायली बोलते, अर्जुन सर, साक्षी शिकरे जर का जिवंत आहे तर इतके दिवस कुठे लपून राहिले याचा काही अंदाजच नाही आपल्याला. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, ती साक्षी कुठेही लपलेली असू देत, पण तिला मी पाताळातून सुद्धा शोधून काढेन. मी आता गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र सायली बोलते, अर्जुन सर, ते सर्व आपण करूच, पण आधी त्या सचिनला धडा शिकवायला पाहिजे. तो सचिन जे काही वागतोय ना ते चुकीचं वागतोय. अस्मिताताईंचा त्यांच्यावरती खूप विश्वास आहे. अस्मिताताई आपल्यावरती विश्वासच ठेवणार नाहीत. खरं सांगायचं तर तो सचिन आपल्याला सांगत होता की तो एक पुरुष होता, पण खरं सांगू, मी त्या व्यक्तीच्या इतकी जवळ होती ना की ती मला व्यक्ती कळून चुकली की ती एक मुलगीच होती. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, तुमचा त्या सचिनवरती विश्वास आहे? सायली, अहो, मला पूर्णपणे खात्री आहे की ती मुलगीच होती, पण अस्मिताईला सांगणार कोण? अस्मिताईला जर का पटवून द्यायचं असेल तर आपल्याला पुरावे तर लागतीलच ना. तेव्हा मात्र मोठ्यानी सायली बोलते, अर्जुन सर, आता जर का पुरावे शोधायचे असतील तर आपल्याला त्या सचिनचा पाठलाग करावा लागणार, त्याच्यावरती नीट लक्ष ठेवावं लागणार. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, पण त्याची भनक सुद्धा त्याला लागली नाही पाहिजे. जर का त्याची भनक लागली ना तर मात्र तो सचिन शांत बसणार नाही. तो सचिन एक घाव दोन तुकडे करायला मुद्दाम तयारी करेल. अस्मिताईला आपल्या विरोधात भडकवेल, आपल्या विरोधात तिला उभं करेल आणि नाही ते तिला सांगत जाईल. तेव्हा मात्र सायली बोलते, मला तर त्याचीच भीती वाटतेय ना, म्हणून तर मी गप्प आहे. खरं सांगायचं तर मला अस्मिताईंना दुखवायचं नाही, पण सचिन जे आहेत ना ते खूपच आगाव आहेत आणि मला त्यांना धडा शिकवायचा आहे. तेव्हा मात्र मोठ्यानी अर्जुन बोलतो, बस झाला आता, आता विषयच समाप्त. आता मात्र फक्त आणि फक्त त्या सचिनवरती लक्ष ठेवायचं, बाकी कोणावरतीही नाही. मी त्या सचिनला तर धडा शिकवणारच. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, चैतन्य सचिनचा पाठलाग करत असतो आणि ज्या वेळेला सचिन साक्षीला भेटण्यासाठी तिच्या फार्म हाऊस वरती जातो तेव्हा मात्र चैतन्य सुद्धा त्या फार्म हाऊस वरती पोहोचलेला असतो आणि तो खिडकीतून त्या मुलीचा चेहरा पाहण्याची वाट बघत असतो. त्याच वेळेला साक्षी येऊन त्याला मिठी मारते. तेव्हा मात्र चैतन्य स्वतःशीच बोलतो, ही मुलगी तर आहे, मला समजलं, पण ही मुलगी कोण आहे ते मात्र मला समजत नाही. आणि तेवढ्यात मात्र सचिन बोलतो, साक्षी साक्षी साक्षी, खरंच खरंच साक्षी, तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे. त्यावेळेला साक्षी वळते आणि चैतन्याला खूपच मोठा धक्का बसतो. चैतन्य हादरतो. चैतन्याला काय बोलावं तेच कळत नाही. चैतन्य स्वतःशीच बोलतो, म्हणजे या सचिनची गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी आहे, म्हणजे सगळं संपलंय. आता तर मला काय करावं तेच कळत नाहीये. आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. मला तर कळतच नाही आता काय करावं ते. आणि तेवढ्यात मात्र चैतन्य तिथून निघालेला असतो आणि त्यांनी अर्जुनला फोन केलेला असतो. अर्जुन चैतन्याला बोलतो, चैतन्य, काय झालं? तू सचिनचा पाठलाग केलास का? तेव्हा मात्र सचिन हे नाव ऐकताच चैतन्य बोलतो, अर्जुन, अरे मी त्या सचिनचा पाठलाग केला. अर्जुन, ज्या सत्यापर्यंत आपण पोहोचत होतो ते सत्य तर आपल्या घरातच होतं. अर्जुन, सगळाच घोटाळा आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, काय झालं? तेव्हा चैतन्य बोलतो, मी येतो ऑफिसमध्ये, तू सायलीला सुद्धा बोलव. तिथे आल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी बोलू. तेव्हा लगेच अर्जुनने फोन ठेवलेला असतो आणि सायलीला सुद्धा ऑफिसमध्ये बोलवून घेतलेलं असतं. इकडे सगळेजण
ऑफिसमध्ये आल्यानंतर चैतन्य सुद्धा येतो. त्यावेळेला सायली म्हणते, चैतन्य भाऊजी काय झालं? चैतन्य भाऊजी तुमचा चेहरा का पडलाय? तेव्हा लगेच चैतन्य बोलतो, सायली, ज्या गोष्टीपर्यंत आपण पोहोचण्याची वाट बघत होतो, जी गोष्ट आपल्याला पाहिजे होती, ती गोष्ट आपल्या जवळच आहे. तेव्हा लगेच सायली बोलते, चैतन्य भाऊजी काय बोलताय तुम्ही? त्यावेळेला लगेच चैतन्य बोलतो, साक्षी शिखरे. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, तू साक्षीला पाहिलंस का? हे बघ, तू जर का साक्षीला पाहिलं असशील तर मला खरं खरं सांग, साक्षी कुठे आहे? तेव्हा लगेच चैतन्य बोलतो, अर्जुन तुझा माझ्यावरती विश्वास बसणार नाही. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, हे बघ, हे असं कोड्यात बोलू नको, जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बघू. त्यावेळेला चैतन्य बोलतो, अरे सचिनची गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिखरे आहे. हे ऐकल्यानंतर सायली बोलते, नाही, असं नाही होऊ शकत चैतन्य भाऊजी, तुमचा काहीतरी बघण्यात गैरसमज झाला असेल. तेव्हा मात्र चैतन्य बोलतो, नाही सायली, सायली मी का खोटं बोलेन? तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, नाही रे, तू खोटं नाही बोलत, पण विश्वास बसत नाहीये. तेव्हा मात्र अर्जुन असं बोलतात चैतन्य बोलतो, थांब, मी तुला पुरावा दाखवतो. आणि लगेच स्वतःच्या मोबाईल मधील फोटो तो अर्जुनला दाखवतो आणि तो फोटो बघताच सायली आणि अर्जुनच्या तळपायाखालची जमीनच सरकलेली असते. त्यावेळेला लगेच सायली बोलते, म्हणजे अर्जुन सर, आता या सचिनशी आपल्याला गोड गोड बोलायला पाहिजे आणि या सचिन मार्फतच आपल्याला साक्षीपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्या साक्षीला पकडायचं आहे. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो, ते सर्व आपण करूच, पण या सचिनशी आता गोड गोड बोलून चालणार नाही, तर त्याच्याच भाषेत त्याला आपण उत्तर द्यायची. तेव्हा मात्र चैतन्य बोलतो, हे बघ अर्जुन, जे काही करशील ना ते सांभाळून, कारण ती साक्षी तर चालाक आहेच, पण तो सचिन आहे ना, दिसतोय तेवढा साधा नाही, एक नंबरचा चॅप्टर माणूस आहे तो, त्याच्यावरती विश्वास ठेवू नकोस. त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो, माझा त्याच्यावरती विश्वासच नाहीये आणि मला तर आता या गोष्टी कळतच नाहीयेत. इकडे सचिन घरात आलेला असतो. त्याच वेळेला लगेच अर्जुन सचिनला बोलतो, सचिन, अरे होतास कुठे? त्यावेळेला सचिन बोलतो, अर्जुन, चक्क तू मला आज विचारतोस? काय आहे ना, मी कुठे होतो, काय करत होतो, याच्यावरती तुला लक्ष ठेवायचं आहे की तुझा माझ्यावरती विश्वासच नाही? तेव्हा लगेच अस्मिता बोलते, सचिन, अरे फक्त अर्जुनने तुला विचारलं, तो जेवताना तुला विचारत होता, तुझ्या काळजीपोटी बोलत होता आणि तू मात्र त्याच्याशी असं का बोलते? तेव्हा लगेच सचिन बोलतो, अस्मी, अगं माझं काय चुकलं? अर्जुन येता जाता माझा अपमान करत असतो, माझ्यावरती संशय घेत असतो, म्हणून तर त्याला मी विचारलं. आणि अस्मी, खरंच सांग, तुझ्या भावाने आता माझी काळजीपोटी चौकशी केली? तेव्हा मात्र अस्मिता बोलते, हो, अर्जुनने आता तुझी काळजीपोटी चौकशी केली होती, पण तुला मात्र हे असं बोलायची गरजच नव्हती. तू असं का वागतोस? असं वागून तुला काहीच का त्रास होत नाही? तेव्हा मात्र सायली बोलते, बघितलं अस्मिताई, आता अर्जुन सर सचिन भाऊजींशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतायत ना, पण ते मात्र वाकड्यात जाण्याचा प्रयत्न करतायत. खरंच मला कळत नाही सचिन भाऊजी असं का वागतात ते. त्यावेळेला लगेच सचिन स्वतःशीच बोलतो, यांचं काय चाललंय? मुद्दामून करतायत का हे सर्व? नाही, यांचं सर्व मुद्दामूनच चाललंय, मुद्दामून ही नाटकं चालली आहेत, पण मी काय करू तेच मला कळत नाही. आता जर का या अर्जुनच्या विरोधात जरी बोललो तरी अस्मी माझी बाजू घेणारच नाही, त्यांच्याच बाजूने उभं राहील. मला तर काय करावं तेच कळत नाहीये. तेवढ्यात मात्र अर्जुन सचिनच्या समोर हात जोडतो आणि सचिनला बोलतो, सचिन, खरंच माफ कर. तेव्हा मात्र अर्जुनला सचिन बोलतो, अरे माफी मागायची गरजच नाही. खरं सांगू का, तुला पश्चाताप झाला हेच माझ्यासाठी खूप आहे. त्यावेळेला अर्जुन त्याला मिठी मारतो आणि अर्जुन स्वतःशीच बोलतो, अरे मला पश्चाताप, अरे तुझ्या नांग्या ठेचायच्या आहेत म्हणून तर तुझ्याशी हात मिळवणी केली, गोड बोलून तुझा काटा काढायचा आहे मला. तेवढ्यात मात्र सचिन स्वतःशी बोलतो, बरं झालं या अर्जुनचा माझ्यावरती विश्वास बसला, आता मला कसलीही भीती नाही. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, सायली अर्जुनला बोलते, वा अर्जुन सर वा, आज एका दगडात दोन पक्षी मारले, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, काय आहे ना सायली, जर का आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्या व्यक्तीशी आपल्याला हात मिळवणी करावी लागली तरी सुद्धा चालेल.
सायली त्या सचिनला आता असंच वाटत असेल की मी त्याच्या बाजूने झालोय, त्याच्या बाजूने बोलायला लागलोय. तेव्हा सायली बोलते, अर्जुन सर तसं समजू नका, तो सचिन खूपच चालाक आहे. अर्जुन सर तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये, माझ्यावरती विश्वास ठेवा अर्जुन सर. तेव्हा मात्र अर्जुन बोलतो, सायली सायली शांत व्हा, माझा विश्वास आहेच. अहो तुम्हाला काय वाटलं मी मूर्ख आहे का? त्या सचिनला अजून सुद्धा माझ्यावरती डाऊट असणारच याची मला खात्री आहे, पण तुम्ही काळजी नका करू, मी सगळं काही अगदी व्यवस्थित करेन. तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. इकडे अस्मिता खूपच खुश असते. अस्मिता लगेच सचिनला बोलते, सचिन बघितलं अर्जुन किती चांगला आहे, मला माहिती आहे ना माझा भाऊ कसा आहे ते. माझा भाऊ कधीच माझ्या विरोधात बोलूच शकत नाही, त्याला माझं कधीच वाईट झालेलं चालणारच नाही. तेव्हा सचिन बोलतो, पण अर्जुनला अचानक असं कसं काय वाटलं माझ्याबद्दल? तेव्हा लगेच अस्मिता बोलते, सचिन प्लीज आता असा विचार करू नकोस. खरं सांगायचं तर अर्जुनने तुझी माफी सुद्धा मागितली आहे म्हटल्यावरती त्या गोष्टीचा विचार करण्यात अर्थच नाही. इकडे सकाळी सकाळी सचिन बाहेर निघालेला असतो. तेव्हा अर्जुन सचिनला बोलतो, सचिन अरे कुठे चाललास? मी सुद्धा जातच होतो बाहेर, तुला सोडू का? तेव्हा लगेच सचिन बोलतो, त्याची काही गरज नाही, मी स्वतः जाईन. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, ठीक आहे. त्यावेळेला लगेच अस्मिता बोलते, सचिन अरे असं काय करतोस? अर्जुन एवढं विचारतोय तर जा ना त्याच्यासोबत. तेव्हा लगेच मोठ्यानी सचिन बोलतो, नाही मला जायचं नाहीये त्याच्यासोबत. आणि खरं सांगू का अस्मिता, आता उगाचच विषय वाढवू नकोस, मला त्याच्यासोबत जाण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही, आणि तू जर का या गोष्टी स्वीकारल्यास तर बरं होईल. तेव्हा मात्र अर्जुन अस्मिताला बोलतो, अस्मिताई जाऊ देत त्याला, तसंही त्याचा माझ्यावरती विश्वासच नाहीये, आणि उगाचच त्याचा जर का विश्वासच नसेल तर मी त्याला सोबत न नेलेलं बरं. आणि अर्जुन तिथून गेलेला असतो. अर्जुनने मुद्दामून घरातून जाण्याचं नाटक केलेलं असतं. सचिन सुद्धा बाहेर पडत असतो. त्यावेळेला अस्मिता सचिनला बोलते, सचिन तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस, सचिन तू असं वागायला नको होतंस. त्यावेळेला लगेच सचिन बोलतो, अस्मिता प्लीज मला अर्जुनवरती विश्वास नाही आहे. तेव्हा लगेच सायली बोलते, सचिन भाऊजी अर्जुन सर तुमच्यावरती एवढा विश्वास दाखवतायत तर तुमची स्वतःची सुद्धा जबाबदारी आहे ना, जाऊ देत, यापुढे मी अर्जुन सरांना सांगेन की तुमच्या जवळ न येण्यासाठी. तेव्हा लगेच अस्मिता बोलते, सायली अगं तू असं का बोलतेस? त्यावेळेला सायली बोलते, मग काय करू अस्मिताई, मला आता कोणाशीच बोलायचं नाही, आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल. तेव्हा मात्र सायलीला खूपच राग आलेला असतो. इकडे सचिन बाहेर निघालेला असतो. सचिनने स्वतःची गाठ तिथून काढताच अर्जुन सुद्धा त्याचा चैतन्याच्या बाईकवरून पाठलाग करत असतो, जेणेकरून सचिनला संशय येणार नाही. सचिन साक्षीच्या इथे पोहोचलेला असतो. त्याच वेळेला अर्जुन आणि चैतन्य सुद्धा पोहोचतात, आणि साक्षी समोर येताच अर्जुनने पोलिसांची धाड साक्षीच्या घरावर टाकायला सांगितलेली असते. पोलिसांनी साक्षीला रंगेहात पकडलेले असतात. त्यावेळेला मात्र साक्षी खूप घाबरते आणि साक्षी म्हणते, सचिन हे सर्व तू केलंस? त्यावेळेला सचिन बोलतो, नाही मी हे असं का करेन, तू असा विचारच का करतेस साक्षी? साक्षी माझ्या मनात सुद्धा असं काही नाही. त्यावेळेला अर्जुन टाळ्या वाजवत पुढे येतो आणि बोलतो, हे सर्व मी केलं. काय ना सचिन, तुझ्याशी गोड गोड बोलायचं नाटक, तुझ्याशी असं वागण्याचं नाटक मी का करतोय तुला माहिती आहे का? कारण मला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्यात म्हणून. आता मात्र एक गोष्ट लक्षात, आता मात्र तुझी अवस्था अशी करेन ना की तू बघस. त्यावेळेला साक्षी बोलते, अर्जुन अर्जुन तू हे योग्य करत नाहीयेस. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, गप्प बस, माझ्याशी वाद घालायचा नाही आणि आत्ताच्या आता इथून निघायचं, परत तुझं तोंड सुद्धा दाखवायचं नाही. तेव्हा मात्र साक्षी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला अर्जुन बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेव साक्षी, मी ठरवलेलंच, तू कुठेही लपून बस तरी सुद्धा मी तुला शोधून काढणारच. आज ह्या सचिनमुळे आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचलो. खरं सांगू का, आज तुझी लायकी मला समजलीच. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने चैतन्य बोलतो, साक्षी आता बस, जेलमध्ये कायमची नाटकं केलीस ना मरायची,
आता बस कायमची गजाआड जाणार, तेव्हा मात्र साक्षी बोलते, चैतन्य गप्प बस आणि सचिन तुला तर मी सोडणारच नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आता तरी सचिनचा खरा चेहरा अस्मिता समोर आल्यानंतर अस्मिता सचिनला कायमचं घराबाहेर काढेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.